उपवास म्हटलं म्हणजे फराळाचं टेन्शन, पण आज मी अशी रेसिपी बनवणार आहे की ती खाल्ल्यावर तुमचा मूड एकदम फ्रेश होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. पहिल्यांदा मी रताळे छान असे धुवून घेतले. धुवून झाल्यानंतर आपल्याला कुकरला रताळ्यांची एक शिटी होऊ द्यायची आहे. एक शिटी झाल्यानंतर रताळे छान असे वाफून घ्यायचे आपल्याला. वाफून झाल्यानंतर रताळ्यांचे आपल्याला छान असे काप करून घ्यायचे आहे. जास्त बारीक काप नाही करायचे आपल्याला, सेंटरला कट करायचा आहे. 2-2 काप करायचे आहे एका रताळ्याचे. आता गॅसवर आपल्याला एक तवा गरम करायचा आहे. त्यावरती आपल्याला 2 पोहे खायचे चमचे साजूक तूप घालायचे आहे. साजूक तूप चांगले तापल्यानंतर त्यावरती आपल्याला रताळ्याचे काप घालायचे आहे आणि त्याच्या दोघी साईड आपल्याला मंद आचेवर छान अशा शेकून घ्यायच्या आहे. ना सुपर हेल्दी, सुपर टेस्टी आणि डाईटसाठी एकदम छान अशी रेसिपी. झाकण ठेवून आपल्याला 2-2 मिनटासाठी शेकून घ्यायचे आहे छान असे रताळे. 2-2 मिनिटांनी आपल्याला रताळ्याचे काप छान असे परतून घ्यायचे आहे. तुपामध्ये एकदम छान भाजले जातात रताळ्याचे काप आणि चवसुद्धा एकदम भारी लागते. उपवासासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम झटपट बनणारी रेसिपी किंवा एकदम झटपट बनणारं स्नॅक्स किंवा उपवासाचं फराळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हे एकदम कमी वेळामध्ये बनणारे आहे. आवडलं असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.